हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023चा म्हणजेच मागील वर्षीचा आपण पेपर इथे पाहणार आहोत. प्रिव्हियस इयर पेपर पाहणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन इथे बघणार आहोत. शिफ्ट कधीची आहे तर 19 ऑगस्ट 2023ची शिफ्ट आहे, फर्स्ट शिफ्ट आहे. ठीक आहे, 19 ऑगस्ट 2023ची शिफ्ट जी की फर्स्ट शिफ्ट आहे आणि संपूर्ण एकूण 57 शिफ्ट आहे. एकूण 57 शिफ्ट आहे. या 57 शिफ्टपैकी 17 ऑगस्टला 3 शिफ्ट झाल्या होत्या, 18 ऑगस्टला 3 शिफ्ट झाल्या होत्या आणि 19 ऑगस्टला 3 शिफ्ट झाल्या होत्या. यापैकी आपला 19 ऑगस्टची फर्स्ट शिफ्ट आहे. ठीक आहे, 3 3 6 1 7 ओव्हरऑल म्हटलं तर ही 7वी शिफ्ट आहे. ठीक आहे, संपूर्ण सिरीजपैकी ही संपूर्ण 57 शिफ्टमधील ही 7वी शिफ्ट आहे. ओके, याआधी तुम्हाला हे तीन लेक्चर मी प्रोव्हाइड केलं आहे, हे 3 लेक्चर प्रोव्हाइड केले आहे आणि हे तुमचं 7वं लेक्चर. ठीक आहे, चला सर्वचे सर्व पूर्ण तुम्हाला इथे मी शिकवून देत आहे, ॲनालिसिस करून देत आहो. ठीक आहे, माझं नाव प्रवीण निकुरे आहे. ओके, ही माझी थोडीशी अल्पशी ओळख. 2019 आणि 2023 दोन्ही तलाठी भरतीमध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण होते. तलाठी भरती 2019 आणि पोस्टमन MTS या दोन्ही पण एक्झाम मी क्रॅक केलेल्या आहेत. त्यानंतर SSC MTS Tier 1 ही पण एक्झाम क्रॅक केली आहे. RRB NTPC Tier 1 2019 ही पण एक्झाम क्रॅक केलेली आहे. ओके, NTPC लेवल 2, 3 आणि 5 ही एक्झाम, या एक्झामची मी लेवल CBT 2 दिलेली आहे. चला, अल्पशी ओळख झाली. आता डायरेक्ट आपल्या पोर्शनकडे वळू आपण. ते 24-25 जनरल इंटेलिजन्स. क्वेश्चन नंबर 1, जनरल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर गणित बुद्धिमत्ता म्हणा किंवा बौद्धिक चाचणी, बौद्धिक क्षमता, ठीक आहे, इत्यादी प्रकारे आपण त्याला डिस्क्राईब करू शकतो, म्हणू शकतो. पहिला क्वेश्चन बघा काय आहे तर, जर एकाच प्रकारच्या सर्व 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. मी तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे. मी काय म्हणतो, तुम्ही 8 वस्तू विकत आहे. ठीक आहे, 8 वस्तू विकत, मी 8 वस्तू विकत आहो. ठीक आहे, 8 वस्तू विकत आहो आणि त्याच रेटमध्ये 10 वस्तू खरेदी करत आहो. खरेदी करतो किंवा करत आहो. ओके, मग याच्यावरून तुम्हाला काय समजते? याच्यावरून तुम्हाला काय समजते की मी दुकानदाराकडून 8 वस्तू विकत आहो आणि 10 वस्तू खरेदी करत आहो. म्हणजे 8 वस्तू विकण्यासाठी 8 वस्तू खरेदी केल्या प्लस 2 वस्तू जास्त खरेदी केल्या, 2 वस्तू जास्त खरेदी केल्या. म्हणून काय तुमचा आन्सर किती? 2 एक्स्ट्रा भेटत आहे मला 8 वर. 2 एक्स्ट्रा भेटत आहे 8 वर, म्हणजेच 2 चौक 8 गुणला 100, तुमचा 25% नफा. ठीक आहे, 25% नफा. 8 वर 2 वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा भेटत आहे. ओके, याला तुम्ही असं पण म्हणू शकता, हेच ना, 10 - 8 = 2 काय तुमचा नफा. कोणावर? 8 वर. हे असं आहे ते विक्रीच्या वस्तू अपॉन ह्या दोघांचा फरक. सूत्र लिहून घ्या, सूत्र लिहून घ्या. विक्री वस्तू खाली घ्यायचं आणि वर घ्यायचं, फरक घ्यायचा. ठीक आहे, गुणला 100 = तुमचा नफा तोटा. झालं, तुमचं आन्सर निघलं. आणि फक्त थोडंसं एवढं लक्षात घ्यायचं का 8 वस्तू तुम्ही विकत आहे आणि त्याच्यामध्येच तुम्ही 10 वस्तू घेताय, म्हणजे 8 वस्तूमध्ये तुम्ही स्वतःच्या ज्या 8 विकल्या त्या तर घेतच आहे, एक्स्ट्रा 2 घेताय, एक्स्ट्रा 2 घेताय विकत, म्हणजे तोच तुमचा नफा झाला. ओके, समजलं? नेक्स्ट, म्हणजे 8 पैकी, बरं ठीक आहे, म्हणजे तुम्ही या 8 वर 2 एक्स्ट्रा कमवताय, 2 वस्तू एक्स्ट्रा कमवताय, 2 वस्तूंचा नफा कमवताय एक्स्ट्रा, तोच तुमचा नफा झाला. ठीक आहे, कारण की 8 वस्तू विकत घेऊन तुम्ही 8 वस्तू विकल्याच तरी तुमच्याकडे 2 शिल्लक राहिल्या, असं त्याचा अर्थ होतो. काही चौरस वर्तुळे आहेत.
काही चौरस वर्तुळे आहेत. त्यानंतर एकही वर्तुळ त्रिकोण नाही. या वर्तुळापैकी कोणीही त्रिकोण नाही. एकही रेषा चौरस नाही. कोणतीही रेषा चौरस नाही. ठीक आहे. पहा आता हे तुम्हाला समजून सांगतो. काही चौरस वर्तुळे आहे, काही चौरस वर्तुळे आहे. चौरसाचा काही भाग आपण वर्तुळामध्ये दाखवला. ओके. त्यानंतर एकही वर्तुळ त्रिकोण नाही. कोणतंही वर्तुळ त्रिकोण नाही. त्रिकोण आणि वर्तुळ आणि त्रिकोण दोघांचे पण दुश्मनी आहेत. ओके. नंतर एकही रेषा चौरस नाही. एकही रेषा चौरस नाही, ह्या दोघांची दुश्मनी आहे. झाला. नेक्स्ट काय करायचं मग? निष्कर्ष पहा. सर्व चौरस पहा. काही एकही जर असं असन तर सर्वच वाक्य तुमचं रॉंग ठरते. ठीक आहे. हे चुकीचं राहते. परंतु तरी एकदा हे करून पाहायचं, बघून पाहायचं, लावून पाहायचं. सर्व चौरस त्रिकोण असण्याची शक्यता आहे. सर्व चौरस त्रिकोण असण्याची शक्यता आहे, नाही शक्यता. ठीक आहे. चला. का? कारण की बघा इथे कुठलेही तसं वाक्य इथे म्हटलेलं नाही. आणि बघा तसंही मित्रांनो इथं काही एकही असा जर शब्द असन तर इथं निष्कर्षामध्ये सर्व हा शब्द येऊ शकत नाही. ओके. हे स्पष्टपणे आहे. काही रेषा वर्तुळे असू शकतात. काही रेषा वर्तुळे असू शकतात. हो, असू शकतात ना. आणि हो असू शकतात. हो ना, असू शकतात. मी तुम्हाला बघा याच्या आधी पण सांगितलं होतं ना, इथे जर असू शकतात असा शब्द असेल तर तुम्ही इथे याला राईट म्हणू शकता. परंतु जर का काही रेषा वर्तुळे आहेत असं जर असतं तर आपल्याला हेच तुम्हाला इथे रॉंग ठरवता आलं असतं. कारण की स्पष्ट उल्लेख इथे या ठिकाणी स्पष्ट आकृती आपल्याला काढता येत नाही म्हणून. परंतु असू शकतात हा शब्द आहे म्हणून तुमचा आन्सर काय तर राईट आहे. याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला डिस्क्राईब केलं होतं, स्पष्टीकरण दिलं होतं, समजून सांगितलं होतं. केवळ निष्कर्ष दोन तर्कसंगत आहे. ओके. आणि समजा या ठिकाणी सर्वच्या ऐवजी इथं जर का काही असतं ना, इथं जर का काही असतं म्हणजे काही चौरसाचा काही भाग त्रिकोण असू शकतात तर येस असू शकतात असं असतं. परंतु इथं सर्व आहे ना म्हणून तुमचा आन्सर चुकते. कारण की काही एकही विधाने असे जर विधान असेल तर निष्कर्ष सर्ववाला निष्कर्ष नसतो. नेक्स्ट 3 नंबर PKFA VVUU. ठीक आहे. सुरुवातीला PKFA. P म्हणजे 16 होते, K म्हणजे 11 होते, F म्हणजे 6 होते, A म्हणजे 1 होते. ओके. 16तून 4 गेले किती? 5 जाते का 4? 5 गेले 11 आले. 11तून 5 गेले 6. 6मधून 5 गेले 1 राहिले. आता एकातून 5 काढा म्हणजे तुम्ही किती? 27 मधून 5 काढा किती राहते? 22 का? आणि 22 म्हणजे V. 5 आणि 2 7 V. सुरुवातीला V. इथं V आहे, इथं V आहे, इथं नाही आहे, मग कॅन्सल. शेवटी पाहून घ्या DLTB. मग शेवटी काय ते तुम्हाला पाहायचं आहे. D म्हणजे 4 होते, L म्हणजे 12 होते, T म्हणजे 20 होते, B म्हणजे 2 होते. ओके. म्हणजे याला जर का आपण डायरेक्ट 2ला जर हे स्पष्टपणे सांगतो म्हटलं तर हे 26 + 2 एकूण 28 होते. ठीक आहे. चला नेक्स्ट. 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि 8 28 आणि 28 मधून 28 आणि 8 किती होते? 36 का? 36 यायला पाहिजे. परंतु 26च्या नंतर पुन्हा A चालू होते म्हणून -26 करा. 0 1 10 10 म्हणजे J. इथं एकमेव J आहे, इथं नाही J. नेक्स्ट. YBKZ. ठीक आहे. पहिल्या याच्यावरून आन्सर निघते SQOM. SQOM. 19तून 2 गेले 17, मधून 2 गेले 15, मधून 2 गेले 13, मधून 2 गेले 11. 11 म्हणजे K वाला एकमेव आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा एकदा A पासून Z पर्यंत अल्फाबेट सगळे पाठ करून घ्या, जे की तुम्हाला मी यूट्यूबवरच शिकवून दिलेलं आहे रिझनिंगच्या पूर्ण बॅचमध्ये. ठीक आहे. सेपरेटली व्हिडिओ असेल तर शोधून घ्या माझ्या चॅनलवर, किंवा मग रिझनिंगचा पूर्ण अल्फाबेट सिरीज शिकवली आहे त्यामध्ये मी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे.
अगदी मोफत यूट्यूबवरच. वर्गातील मुले पहिल्या दिवशी त्यांच्याकडील चॉकलेटच्या 203 चॉकलेट खातात. ओके. दुसऱ्या दिवशी ते उर्वरित चॉकलेट्सपैकी 304 चॉकलेट्स खातात. मी म्हणतो त्याच्याकडे एक चॉकलेट होते. पहिल्या दिवशी 205 खातात, मग शिल्लक किती आहे? 305. कसे? 5मधून 2 गेले 3. दुसऱ्या दिवशी 304 चॉकलेट खातात, मग शिल्लक किती आहे? 4मधून 3 जर चालले गेले, एक शिल्लक आहे. कितीपैकी? 4 पैकी. हे शिल्लक आहे ते काढता. तरीही 75 चॉकलेट्स शिल्लक राहतात. सुरुवातीला किती चॉकलेट होते? तरीही 75 शिल्लक राहतात. म्हणजे शिल्लक राहिलेले चॉकलेट तुमचे 75 आहे. मग सुरुवातीला किती होते? तर सुरुवातीला x होते. तुम्हाला इथे x चीच किंमत काढायची आहे. ठीक आहे. हे होते 25 त्रिक 75. ठीक आहे. 5 चौक 20, 25 गुणला 20, 25 गुणला 20, जे की होते 25 दुने 50 शून्य. 50 शून्य तुमचं इथं आन्सर आहे एक्सचं. ठीक आहे. x = 50 शून्य. क्वेश्चन 6. 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पंच 85 -4, 1 चौक 4, 1 पंच 5 + 7. नाही. ठीक आहे. मी काय म्हणतो याच्यातून फरक काढा, का फरकांचा फरक काढा. ओके. ह्या दोघांमध्ये फरक काढा. पहिलं 1781 मध्ये 185 आणि 285 मध्ये किती फरक होते? 25. हे 25 आणि हे 15 किती होते? 30 40. 40चा फरक आहे. ठीक आहे. शेवटी 40चा फरक आहे. असं करा ना. 1781 137 185 आणि शेवटी 225 225 आणि तुम्हाला इथं काय ते काढायचं आहे. ह्या दोघांचा फरक 40 आहे. ह्या दोघांचा फरक काढतो म्हटलं तर हो तुमचा निघते 7 आणि 3 10, 40, 3 आणि 5 8. ठीक आहे. 40 आणि 40 80, 48चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये फरक 37 प्लस इथले 19. ठीक आहे. 7मधून 1 गेले 6, 13मधून 8 गेले, 8 5 13 ना. 13मधून 8 गेले 5. इथे किती फरक आहे? 20 आणि 60 80. बरोबर आहे ना. नाही थांबा. 7 आणि 4 11, 1 हातचा 1, 7 आणि 1 8. बरोबर आहे. ओके. 64 56 48. इथं 48 येते का इथे? बरोबर. 64 56 48 40. ओके. हे फरक आहे. फरकांचा फरक काढा. इथे स्पष्टपणे 8चा फरक दिसत आहे. इथे स्पष्टपणे 8चा, इथे स्पष्टपणे 8चा. 8 45, 8 सकम 48, 8 7 56, 8 8 64, 8 पंच 8 चौक 32. ठीक आहे. 8 पंच आहे ना, मग इथं 8 चौक 32 32. ठीक आहे. आता हे असं इकडे वाढत आहे. पुन्हा 32 करा. 5 आणि 2 7. एकक स्थानी 7 वाली संख्या कोणती? तर एकमेव आहे. इथं कुठंच नाही एकक स्थानी 7. फरक किंवा फरकांचा फरक जरी काढला तरी तुमचा आन्सर निघते. पाईप ABC मिळून 12 तासात एक टाकी भरू शकतात. मी काय म्हणतो? पाईप A प्लस B, पाईप A प्लस पाईप B प्लस पाईप C मिळून 12 तासामध्ये एक टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी 4 तास सुरू केले आणि नंतर C बंद केला. मी काय म्हणतो? 12 तासामध्ये भरते. त्यांनी 4 तास सुरू केले. 12 पैकी 4 तास भरली टाकी. मग शिल्लक किती आहे? 12 पैकी 8 तास शिल्लक आहे. 4 दुने 8 4 त्रिक 12 म्हणजे 1/3 होते. 1/4. ठीक आहे. सॉरी 1/3. 4 1 4 4 त्रिक 12. टाकी 1/3 भरली. शिल्लक किती आहे? 2/3. ठीक आहे. मी काय म्हणतो? आपण टाकी 2/3 शिल्लक आहे. शिल्लक भरली किती? 1/3 भरली. ओके. नंतर काय म्हणते? सी नळ बंद केला. नंतर हा सी नळ बंद केला. टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी ए आणि बी यांना एकत्र मिळून 10 तास लागतात. म्हणजे मी काय म्हणतो? ए आणि बीला, ए प्लस बीला उर्वरित भाग भरण्यासाठी कोणता? हा शिल्लक भाग भरण्यासाठी 10 तास लागतात. 10 तास लागतात. हा टाकीचा किती भाग? किती? 203 भाग आहे. पूर्ण टाकीचा 203 भाग आहे. ठीक आहे. मी काय म्हणतो? पूर्ण टाकीचा 203 भाग आहे. ओके. नंतर काय म्हणताय? एकट्या सीला टाकीचा 2/3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे. काढून घेऊ ना. मग सी घ्या. सीच्या 2/3 भाग तुम्हाला काढायचा आहे. ओके. मी काय म्हणतो? इथं ए प्लस बी प्लस सी 12 तास पूर्ण टाकी भरायला लागत आहे. जर 2/3 भागच भरायचा असेल तर किती वेळ लागेल? गुणला 2/3. पूर्ण भाग भरायला 12 तास लागत आहे. 2/3 भाग भरायला 2/3 तास लागेल. 3 चौक 12 4 दुने 8. इथं 8 तास लागत आहे. ओके. चला मग ए प्लस बीला दोघांना पण, याला पण 2/3 भरायला 10 तास लागत आहे. मग सीला किती वेळ लागत आहे तेच तुम्हाला इथे काढायचं आहे. सीचं माहीत नाही. जमलं इथपर्यंत.
आता थोडं मी तुम्हाला इथं हे एक गोष्ट एक्सप्लेन करतो. इथं तुम्हाला विचारले सीला 2/3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल. ओके, मग मी असं म्हणतो ना, हे जे टाकी आपण पूर्ण भाग भरलेला आधी कॅल्क्युलेशन करतो ना, पूर्ण टाकी भाग भरलेला आधी कॅल्क्युलेशन करतो. आता मी काय म्हणतो, टाकी 2/3 भरून आहे, फक्त 2/3 भरून आहे आणि ह्या 2/3वरच आपण पूर्णच्या पूर्ण गणित सॉल्व्ह करू. ओके, चला थोडं आता इकडे मोडतो. हे सीचे 2/3, ज्याला थोडं वर राहू द्या. मी काय म्हणतो आता, ए प्लस बी प्लस सी यांना पूर्ण 2/3 टाकी भरण्यासाठी 8 तास लागत आहे. ए प्लस बीला तेवढीच 2/3 टाकी भरण्यासाठी 10 तास लागत आहे. तर सीला किती वेळ लागेल, असाच तर प्रश्न आहे ना. बस आता हे 2/3 म्हणजेच तुम्ही पूर्ण समजा ना. हे वर्ष जाऊ द्या ना, टाकी तुम्हाला फक्त एवढेच भरायचे समजा. ते समजूनच तुम्हाला इथे डायरेक्ट क्वेश्चन आन्सर काढा ना. शेवटी भरायची तुम्हाला 2/3 आहे, म्हणून आन्सर तेवढ्याच टाकीवर काढा. ओके, बस झालं ना, गणित तेच आहे. याच्या आधी आपण जसं शिकू तसंच आहे, बस एवढंच आहे ना. पूर्ण होते आधी, आता तिन्ही ठिकाणी आपण 2/3 केलं आहे. मग पूर्ण टाकीची धारकता काढा किती आहे तर हे होते 10 10 चोक 40, 8 45, 10 चोक 40. आता इथं काय ठेवू की जे तुमचा आन्सर हे येणार आहे किती 40 येईल. परंतु त्या पण आधी ए प्लस बी प्लस सी तिघांची पण क्षमता 5 आहे. त्यामधून या तिघांमधून ए आणि बी मायनस केला, म्हणजे हा 4 जर मायनस केला तर तुमचा एक काय राहील तर सी राहील. ठीक आहे, पहा मी म्हणतो ए प्लस बी प्लस सी तिघांची क्षमता आहे 5. यामधून ए प्लस बीची 4 क्षमता, या दोघांची पण क्षमता 4 मायनस केली तर तुमची किती आन्सर राहते, सी इज इक्वल टू 5 - 4 1. सीची क्षमता 1 आहे. 40 लिटर जर टाकी असेल, 1च्या स्पीडने भरत आहे, इथे किती ठेवू की जेणेकरून तुमचं 40 येईल. तर तुम्ही म्हणाल सर इथं 40 ठेवा का, कारण की 40 × 40 म्हणून तुमचा आन्सर किती तर 40. सीला 2/3 टाकी भरण्यासाठी 40 मिनिटं लागत आहे, 40 तास लागत आहे. ठीक आहे, 40 तास. 8वा क्वेश्चन 8वा. येथे असे किती सम अंक आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक सम अंक येतो, आणि ताबडतोब नंतर एक विषम अंक येतो. आता पाहून घ्या, सम विषमवाली जोडी पाहून घ्या. सम विषमवाली जोडी पाहून घ्या. विषम आहे कॅन्सल, सम पुन्हा विषम आहे कॅन्सल. लगातार पहिले 2 सम पहा ना, 1 4 7, 1 6, 1 5, 4 1, 2 8 सम आहे परंतु नंतर विषम नाही, कॅन्सल. 8 4 सम आहे परंतु नंतर विषम नाही, 4 8 सम आहे नंतर विषम आहे, म्हणजे 1 तुम्हाला भेटलं. ओके, पुन्हा 4 8 नंतर 1 झालंय, 1 7 4, 4 8 पण नंतर 2 आहे, कॅन्सल. 8 नंतर 2 बघा, 8 आणि 2 सम आहे, नंतर 1 विषम आहे, पुन्हा 1 वाढला, 8 2 नंतर 1 झाला. मग बघा 3 विषम आहे, हे विषम आहे, विषम आणि सम आहे. ठीक, तो फक्त 2 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 2 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट एकदा थोडं पाहून घ्या, तर कसं पाहायचं ते सांगतो. इथं डी आहे, एम आहे, एम आहे, एल आहे. म्हणजे आपण पहिल्या लेटरनं जर शोधलं तर तरी नंतर एक स्टेप पहा लागते. नंतर इथं पहा एल एच एल एफ आहे. दुसरं लेटरनं घेतलं गेलं तरी आपल्याला इथे 2 स्टेप करायला लागते. नंतर शेवटी पाहून घ्यायचं 138 131 138, म्हणजे तिसऱ्या यानं जर गेलं आपण तरी पण आपल्याला 2 स्टेप करावंच लागते. म्हणजे इथं तुम्हाला 2 स्टेप तर करावंच लागणार आहे. म्हणून मी म्हणतो सोपं पाहून घ्या. एखादी हे मला 10 8 दिसत आहे, 6 दिसत आहे, सोपं आहे. 10 8 6 ऑब्विसली इथे 4 येणार आहे, येते ना. पहा हे जे म्हणजे 10 होते, हे होते 8 होते आणि हे 6 होते, मग ऑब्विसली 4. 10 2 गेले 8, 8 2 गेले 6, 6 2 गेले 4, 4 म्हणजे डी एकमेव ठिकाणी आहे. ठीक आहे, बघा आपल्याला 2 वेळेस सेकंड लेटर पाहायची गरजही भासली नाही, म्हणजे सेकंड स्टेप फॉलो करायची गरज भासली नाही. काही फुले पाने आहेत, फुलांचा काही भाग पानांमध्ये गेला, सर्व पाने कळ्या आहेत, पूर्ण पाण्या काय तर कळ्या. मग निष्कर्ष काय, सर्व फुले कळ्या आहेत का, फुले पूर्ण
पूर्णच्या पूर्ण फुले कळ्या आहे का? नाही. काही कळ्या पाणी आहेत का? बा, कळ्यातला काही पार्ट पाणी आहे ना, म्हणजे याचा अर्थ हे बरोबर आहे. ओके, चला, फक्त निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. पी आणि क्यू यांचे सरासरी मासिक उत्पन्न 50-50 आहे. क्यू आणि आर यांचे सरासरी मासिक उत्पन्न 62-50 आहेत. पहा, इथे लिहितो. पी प्लस क्यू यांचे सरासरी मासिक उत्पन्न 50-50 आहेत. 50-50 आहेत. क्यू आणि आरचे 62-50. क्यू प्लस आरचे 62-50. पी प्लस आरचे सरासरी मासिक उत्पन्न 5200. पी प्लस आरचे सरासरी उत्पन्न 5200. ओके, तर पीचे मासिक उत्पन्न किती? तुम्हाला शेवटी काय करायचं? पीचं उत्पन्न काढायचं आहे. पी बरोबर किती, पीचे उत्पन्न किती. आता मी काय म्हणतो, सरासरी उत्पन्न म्हणजे काय असते मित्रांनो? दोघांचं एक ॲव्हरेज असते. यावरून जर का दोघांची बेरीज काढायची असेल तर इथं जेवढे लोक असन तेवढ्याचा इथे गुणा करा, दोन्ही वेळेस. ठीक आहे, म्हणजे काय तर पी प्लस आरचे एकूण उत्पन्न एवढे झाले. या पी प्लस आरचे एकूण उत्पन्न 5200 गुणला 2 झाले. जर का सरासरी उत्पन्न म्हटलं तर यांचं 5200 झालं. ओके, मग तुम्हाला फक्त आणि फक्त पीचं काढायचं आहे. पीचं काढायचं आहे. ठीक आहे ना, काढून घेऊ. सगळ्यांची पहिली इथे बेरीज करून घ्या. हे होते क्यू प्लस क्यू, आर प्लस आर, पी प्लस पी, म्हणजे सगळे 2 वेळेस काउंट होत आहे ना, म्हणून मी असं म्हणू का, सगळ्यांना 2 वेळ काउंट करण्यासाठी पी प्लस क्यू प्लस आर, पी प्लस क्यू प्लस आर, बस झाले 2 वेळेस काउंट. पी प्लस पी 2p, क्यू प्लस क्यू 2q, आर प्लस आर 2r. ओके, इज इक्वल टू काय होत आहे? याला 2 कॉमन घ्या आणि ह्या सगळ्यांची बेरीज करा. 50 ना 50 100, 2 शून्य हात चाला 1, 2 2 4 1 5, 5 5 10, 10 6 16. ठीक आहे, 2 2 कटले. पी प्लस क्यू प्लस आर इज इक्वल टू 16500. यामध्ये जर का तुम्हाला पी पाहिजे असेल तर क्यू प्लस आर मायनस करा, जे की 62-50 गुणला 2 मायनस करावं लागेल. ठीक आहे, पहा, तुम्हाला पी प्लस क्यू प्लस आर हे आहे तुमचे 16500. यामधून तुम्हाला क्यू प्लस आर मायनस करा. क्यू प्लस आर काय करा? मायनस करा. हे मायनस मायनस 2 प्लस मायनस कटले. शेवटी तुमचे पी राहिले. पी इज इक्वल टू क्यू प्लस आर आहे ना, ते टाकून द्या. 50 2 100ची 2 हात चालले 1, 2 2 4 1 5, 6 2 12. बस 16500 मधून 12500 काढून टाका. तुमचा आन्सर 4000. ओके, याला डायरेक्ट शॉर्ट ट्रिक सांगू का? एक शॉर्ट ट्रिक सांगू का? काही टेन्शन करायचं नाही. हे तिन्ही पण मिक्स करा, बेरीज करा. याला मी ए मानतो, याला बी मानतो, याला सी मानतो. ए प्लस बी प्लस सी. ओके, मायनस जर तुम्हाला पी काढायचं आहे ना, जर तुम्हाला पी काढायचं असेल तर पी सोडून क्यू प्लस आरचं उत्पन्न मायनस करा. क्यू प्लस आरचं उत्पन्न मायनस करा, जे की तुमचं क्यू प्लस आरचं उत्पन्न आहे 62-50 गुणला 2. 62-50 गुणला 2. ठीक आहे, ह्या तिघांची बेरीज किती होत आहे? किती होत आहे? 50-50, 62-50 लिहून घेतो. 50-50 प्लस 62-50 प्लस 5200 मायनस ह्या दोघांची 50 2 100, हातचा 1 2 4 1 5, 6 2 12. आणि हे मला वाटते आपण हे 16500 काढलं होतं सगळ्यांचं बेरीज. 16500 मायनस 12500 आलं तुमचं 4000. ठीक आहे, मग सूत्र लिहून घ्या. आपण समजा याला ए मानलं, ह्या संख्येला बी मानलं, ह्या संख्येला सी मानलं, तर काय करायचं? तिन्ही यांची बेरीज करा. ए प्लस बी प्लस सी, तिन्ही यांची बेरीज करा आणि ज्याचं उत्पन्न शेवटी तुम्हाला काढायचं आहे त्याचं सोडून दुसऱ्या दोघांच्या उत्पन्नाची बेरीज करून टाका. ठीक आहे, जर तुम्हाला पीचं उत्पन्न काढायचं आहे ना, तर पीला सोडून द्या. क्यू प्लस आरचं उत्पन्न, क्यू प्लस आरचं एकूण उत्पन्न, जे की सरासरी 62-50 आहे, गुणला 2 म्हणजे त्यांचं एकूण उत्पन्न होते. ठीक आहे, ते मायनस करून घ्या. एवढंच तुमचा आन्सर आहे. हे डायरेक्ट शॉर्ट ट्रिकने झालं. ए आणि बी या 2 बँकांनी अनुक्रमे 5.5, 6.5 वार्षिक दराने कर्ज दिले. रमेशने प्रत्येक बँकेकडून 3 लाख
3 लाखाचं आहे ना, 1,00,000 लाख 3 लाखचे कर्ज घेतले. रमेश यांनी 2 वर्षानंतर दोन्ही बँकांना भरलेल्या सरळ व्याजाच्या रकमेमधील धनात्मक फरक किती? काय म्हणताय, रमेशनं दोन्ही बँकेकडून सारखं म्हणजे 3-3 लाख रुपये घेतले. रमेशने प्रत्येक बँकेकडून 3 लाखचे कर्ज घेतले. दोन्ही बँकेकडून 3-3 लाखाचं कर्ज घेतलं. एका बँकेनं पहिल्या बँकेनं 5.5% व्याजदर घेतला, दुसऱ्या बँकेनं 6.5% व्याजदर घेतला, जे की 2 वर्षानंतर त्याला व्याजदरामधील 2 वर्षामध्ये व्याजाचा फरक किती असेल? मी म्हणतो पहिल्या 3 लाखावर त्यांना 5.5च्या रेटनं 2 वर्षासाठी किती टक्के व्याज बसन ते सांगतो. 5 2 10 11 11% पहिल्या बँकेला 11% तो व्याज देईल 3 लाखाच्या. ओके. दुसरी बँक 6.5%च्या रेटनं 2 वर्षासाठी 6.5 गुणिले 2 किती होते? 13%. 3 लाखावर पहिल्या बँकेला तो 11% व्याज देईल, दुसऱ्या बँकेला 13% व्याज देईल. म्हणजेच काय तर 11 आणि 2 13. 13 - 2 इज इक्वल 13 - 11 इज इक्वल टू दुसऱ्या बँकेला 2% व्याज जास्त जाईल. म्हणजे काय तर 2% व्याजांचा फरक आहे. आता 2% कोणाचे? तर 3 लाखाचे. याचेच 2%. बस झालं, एवढंच तुमचा आन्सर आहे. 2 शून्य कटले 3 2 6 वर 3 0 6 वर 3 0. ओके, हेच तुमचा आन्सर आहे. काही वेगळं विचारलं इथं काहीच वेगळं विचारलं नाही. तुम्हाला फक्त रकमेतील धनात्मक फरक म्हणजे काय तर भरले सरळ व्याजाच्या रकमेतील धनात्मक फरक म्हणजे काय तर व्याज. फक्त त्या दोन्ही व्याजामध्ये फरक कितीचा? पहिल्या बँकेला दिलेलं व्याज मायनस दुसऱ्या बँकेला दिलेलं व्याज, बस एवढा फरक आहे. तर पहिल्या बँकेला 5.5च्या रेटनं 2 वर्ष म्हणजे 11% व्याज एक्स्ट्रा दिलं, आणि दुसऱ्या बँकेला 6.5च्या रेटनं 2 वर्ष म्हणजे गुणला 2 13% व्याज जास्त दिलं. 11% मायनस 13% 2 येते 2%. ठीक आहे. इथं मायनसचा काही सेन्स बनत नाही, कारण की शेवटी तुम्हाला अल्टिमेटली फरकच काढायचा आहे. ओके, बघा गटातनं बसणारी जोडी. यू आणि एन मध्ये काय फरक आहे? यू म्हणजे 21 होते, एन म्हणजे 14 होते. दोघांमध्ये किती फरक आहे? 7चा फरक आहे. ओके. ई आणि एक्स मध्ये कितीचा फरक आहे? ई म्हणजे किती होते? 5 होते, एक्स मध्ये किती होते? 24 होते. ओके. आता फरक जो आहे ना इथून असा वाढत आहे. मी म्हणलं 24 + 2 26 + 5 5. म्हणजे इथं पण 7चा फरक आहे, इथं पण 7चा फरक आहे. दोन्ही ठिकाणी 7चा फरक आहे. ओ आणि एच म्हणजे ओ म्हणजे 15 होते, एच म्हणजे 8 होते. दोघांचं पाहतो म्हटलं तर इथं पण 7चा फरक आहे. एन आणि एफ आहे, एन म्हणजे 14 होते आणि एफ म्हणजे 6 होते. ह्या दोघांचा फरक पाहतो म्हटलं हो पण 7चा फरक आहे. नाही 8चा फरक आहे ना. हां, 6 आणि 8चा फरक आहे. म्हणजे हेच तुमचं वेगळं आहे. इथं 7चा फरक 7चा फरक 7चा फरक 8चा फरक. ठीक आहे. नेक्स्ट, वरचे तिन्ही सेम आहे, चौथं वेगळं आहे. नेक्स्ट, सेम समान संबंध यांचा समान दर्शवणारी जोडी. जी आणि एच मध्ये काय? जी नंतर लगेच एच आला, नंतर पी नंतर क्यू आर, एक सोडून आर आहे. आज के नंतर लगेच एल, एन नंतर लगेच ओ, पी नंतर क्यू सोडून आर, के नंतर आज के नंतर लगेच एल. थांबा थोडं मला एकदा पाहू द्या. जी म्हणजे 7 होते आणि एच म्हणजे 8 होते. ओके. जी म्हणजे 7 होते, एच म्हणजे 8 होते. डायरेक्ट सेकंड लेटर आहे. एच नंतर लगेच टी आहे. तसंच पी नंतर क्यू सोडून आर आला. ठीक आहे. म्हणजे याला हे जुळत नाही ना. पहा सांगतो आपलं हे काय आहे, त्याला काय म्हणते, हे काय नियम काय आहे? जी नंतर लगेच एच आहे, म्हणजे इथल्या लेटर नंतर लगेच हे लेटर पाहिजे. पी नंतर लगेच क्यू पाहिजे, परंतु क्यू सोडून इथे आर आहे, म्हणजे हे तुमचं कटलं. के नंतर काय ते एल आहे, हे लगेच आहे. ओके, ठीक आहे. एन नंतर लगेच ओ आहे, हे पण आहे. सी नंतर डी पाहिजे पण उलट्या झाल्या, हे कॅन्सल आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांमध्ये स्पर्धा आहे, दोघांमध्ये कोण जिंकन ते पाहून घेऊ. मधातला आय इथं पण रिपीट झाला, मधातला व्ही इथं पण रिपीट झाला, तसंच इथला एस इथं रिपीट झाला, इथला पी इथं रिपीट झाला, हे पण तुमचं बरोबर आहे. सी नंतर लगेच डी आहे, जी नंतर लगेच एच पाहिजे, हे तर कट झालं ना. हो, पी मधातला पी इथं पण आहे आणि मधातला आय इथं पण आय आहेत. ओके, मग काय सी नंतर लगेच डी आहे, म्हणजे तिसरं सी नंतर इथं डी पाहिजे होती, कॅन्सल. टी नंतर यू आहे, हे बरोबर आहे तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 बघा. 18 मुले 24 मुली 18 मुले आणि 24 मुली 16 दिवसात एक काम पूर्ण करतात. मी म्हणतो थोडं वर घेतो, क्वेश्चन पहिले वाचून घेऊ का आपण? स्पष्टपणे दिसतंय का तुम्हाला? बघा, 18 मुले आणि 24 मुली 16 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात.
18 मुले प्लस 24 मुली 16 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. या सर्वांनी एकत्र मिळून काम करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, सर्वांनी मिळून एकत्र मिळून काम करण्यास सुरुवात केली, परंतु कामाच्या 12 दिवसानंतर, मी काय म्हणतो, 16 पैकी त्यांनी 12 दिवसच काम केलं. 16 पैकी 12 दिवसच काम केलं. मग काम शिल्लक किती राहिलं ते सांगतो. 4 दिवस त्यांनी काम केलं नाही 16 पैकी, म्हणजे 1/4 काम शिल्लक आहे. 1/4 काम शिल्लक. ठीक आहे, 12 दिवसानंतर काम शिल्लक आहे 4 दिवसाचं किंवा 1/4 काम शिल्लक आहे. सर्व मुली आणि 6 मुलांनी काम बंद केले. सर्वच्या सर्व 24 मुली चालल्या गेल्या आणि 6 मुलं चालले गेले. ठीक आहे, मायनस झाले, चालले गेले. 24च्या 24 मुली चालले गेले आणि 6 मुली चालले गेले, काम बंद केले. 12 मुलांनी उरली किती? 12 मुलं, बरोबर, 12 मुलांनी 9 दिवसात उर्वरित काम पूर्ण केलं. 12 मुलांनी 9 दिवसात काम पूर्ण किती केलं? 1/4 काम पूर्ण केलं. जर का यांना पूर्णच्या पूर्ण काम करायला लावलं असतं तर हे तुमचं 4 पट वाढले असते त्यांचे दिवस. ओके, 4 पट दिवस वाढले असते, म्हणजे 9 चोक 36 दिवस वाढले असते. म्हणजे मी असं म्हणू का, 12 मुले इज इक्वल टू 12 मुले पूर्ण काम 36 दिवसात कंप्लीट करते. 12 मुली पूर्ण काम 36 दिवसात पूर्ण कंप्लीट करते, असं म्हणू का? तुम्ही म्हणा सर, हो सर म्हणा, बरोबर आहे, म्हणा. ठीक आहे, तर फक्त 24 मुलींनी काम पूर्ण करायचे असेल तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल? ते मी काय म्हणतो, हे असा इथं कार्यक्रम आहे. तुम्ही काढलं की 12 मुलं 36 दिवसामध्ये काम पूर्ण करते. मग त्याने काय म्हटलं, जर का फक्त 24 मुली फक्त मुलीच काम करत असेल तर काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? ठीक आहे, बघ काढू नका, हरकत नाही. इथे दिसतंय का 18 मुलं, इथं 12 मुलं आहे. मी काय म्हणतो, मुलांना जर मी अर्ध केलं तर दिवस तुमचे वाढून जाईल, 72 दिवस होऊन जाईल. ओके, तुम्हाला जेणेकरून इथं 18 मुलं करायचे आहे. मुलांना समजा मी अर्ध केलं तर दिवस तुमचे डबल होऊन जाईल, आणि मुलांना समजा मी तिप्पट केलं, 18 केले, तर तुमचे दिवस तुमचे भागाला 3 होऊन जाईल, 24 दिवस होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण काम 18 मुलं 24 दिवसामध्ये कंप्लीट करतात. ओके, पहा, पूर्णच्या पूर्ण काम 18 मुले 24 दिवसामध्ये कंप्लीट करतात. हे 18 इथे दिसतंय का भाऊ? इथं 18 दिसतंय ना, 18, बस एवढंच लक्षात ठेवा. पूर्ण काम 24 दिवसात करतात. पण यांनी काय केलं, 18च्या ऐवजी मुलांकडून 16 दिवसच काम करून घेतलं. पूर्ण 16 दिवसच काम करून घेतलं. मग काम किती झालं, किती शिल्लक राहिलं ते सांगतो. या 18 मुलांनी 16 दिवसच काम केलं. जर 24 दिवस काम केलं असतं 18 मुलांनी तर पूर्ण काम झालं असतं. मग काम किती केलं त्यांनी? 16 दिवसच केलं 24 पैकी. काम झालं किती तुमचं? 8 दुणे 8 त्रिक 24. हे काम कंप्लीट झालं. मुलांनी काम केलं एवढं, मुलांनी काम केलं. मग शिल्लक किती आहे? 1/3. बस हे एवढं काम ह्या मुलांनी 16 दिवसात 203 काम केलं. उरलेलं काम मुलींनी किती केलं? 1/3 काम केलं असतं. मुलींनी 1/3 काम केलं. मुलींनी 1/3 काम केलं 16 दिवसामध्ये. बस तेच सांगत आहे का 24 मुली पूर्ण काम करायचं तर किती दिवस लागेल? 24 मुलींना 16 दिवसामध्ये 1/3 काम होते, तर 303 कामं करायसाठी किंवा पूर्ण काम करण्यासाठी 16च्या तिप्पट दिवस लागेल. 48 दिवस लागेल. ठीक आहे, जर 17 खेळण्याची किंमत 306 आहे तर 29 खेळण्याची किंमत किती? एकदम इझी आहे. 306 भागिले 17 गुणिले 29. एकूण रुपये आपण एकूण नग इज इक्वल टू एका नगाची किंमत निघली. आता गुणिले 29 म्हणजे 29 नगांची किंमत. बस झाला, एवढं तुमचं काढून घ्यायचं. 17 × 17 उरली किती? 13. 17 8 136 का? 17 8 36 ना, आणि 8 9 72शी 2, जे की एकक स्थानी कुठं फक्त आणि फक्त इथंच आहे. ठीक आहे, फक्त एकदा पाहून घ्या. 17 8 136 होते ना. 7 8 56 चले 5 8 5 13. बरोबर, ठीक आहे. आन्सर तुमचं किती? 2. नेक्स्ट 17 नंबरचा क्वेश्चन बघा. काय म्हणतो क्वेश्चन? एका विशिष्ट रकमेवर 3 वर्षांसाठी 7.5% दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक 110.7 आहे, तर ती रक्कम कोणती? काही नाही, त्यांनी काय म्हटलं, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांमधील फरक 110.7 आहे. ओके, आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोघांमध्ये सर्वात मोठं कोण राहील? तर मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे चक्रवाढ व्याज मोठं राहते. ठीक आहे, म्हणून चक्रवाढ व्याज मायनस सरळ व्याज बरोबर
तेच तर फरक 110.7 हेच तर सांगितलं. सरळ व्याज माहिती आहे तुम्हाला काय असते तर हे 3 वर्ष 7.5%, म्हणजे होते किती त्या मुद्दलाच्या एक्सच्या 7.5% 3 वर्ष भागिले 100. म्हणजे याला तुम्ही असं म्हणू शकता का 22.5 भागिले 100 कोणाच्या मुद्दलाच्या किंवा एक्सच्या. आणि चक्रवाढ व्याज काय असते मित्रांनो ते सांगतो. काही नाही, मुद्दल आपण एक्स मानली तर ती रक्कम काय तर एक्स मानली. ओके, त्या एक्सच्या इथे लिहितो एक्सच्या 107.5 भागिले 100. ठीक आहे, हे झालं 7.5% व्याज. 7.5% वाढलं पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी सेम वाढन, तिसऱ्या वर्षी सेम वाढन. आणि याच्यामधून पुन्हा मुद्दल मायनस करायचं, म्हणजे हे तुमची रास मायनस मुद्दल इज इक्वल टू तुमचं चक्रवाढ व्याज होते. ठीक आहे, याला जर आपण भागतो म्हटलं तर हे होते 25 चौक 100 आणि 25 चौक 100, 25 त्रिक 75, 43/40. 43/40. पहिल्या वर्षी 40 वरून 43 झालं, दुसऱ्या वर्षी पण 43 झालं. कशावरून? 40 वरून. तिसऱ्या वर्षी पुन्हा 40 वरून 43 झालं. हे काय झाली तर रास झाली. रास मायनस मुद्दल बरोबर तुमचं चक्रवाढ व्याज. बस झालं, एवढं याला कंस करा. बस, मायनस हेच व्याज, सरळ व्याज 22.5 गुणिला x भागिले 100. ठीक आहे, इकडं मुद्दलाच्या संदर्भामध्ये आपण चक्रवाढ व्याज काढलं, इकडं सरळ व्याज काढलं. आता तुम्ही पूर्ण सॉल्व करून घ्या, वरचं सॉल्व करून घ्या, तुमचा आन्सर निघून जाईल. ओके, 4 गुणिला 4 गुणिला 4, 4 चौक 16, 16 चौक 64, एक्सच्या इथे लिहितो एक्स गुणला खाली 64 0 0 0 वर काय 43 गुणला 43 गुणला 43. मी म्हणतो 43चा वर्ग काय 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 12 2 24, 4 हातचे 2, 4 चौक 16 2 18. हे झालं 43चा वर्ग. 43चा घन करतो म्हटलं तर पुन्हा 43 न गुणा, 3 9 27, 2 उरले, 3 चौक 12 आणि 2 14, 4 हातचा 1, 18 त्रिक 54 आणि 1 55. ठीक आहे, 0, 4 9 36चे 6, हातचे 3 उरले, 4 चौक 16 आणि 3 1909, हातचा 1 उरला, 18 चौक 72 आणि 1 73, म्हणजे 7 0 1, 1505, हातचा 1 5 4 9, 7 9 507, 79 507, 79 507. ओके, मायनस एक्स मायनस, ठीक आहे, जमलं. आता पाय एक्सला तुम्ही इकडे लिहिलं तर काय हरकत नाही. 79,507 एक्स अपॉन 64,000 मायनस एक्स, याला कसं सॉल्व्ह करायचं हेच आहे. हा जो एक्स इथं लिहिणं आणि का इथं लिहिणं सारखंच आहे. ओके, आता हा कसं सोडवायचं, याला कसं सोडवायचं ते सांगतो. ते हे नाही का 1/4 मायनस 3, याला कसं सोडवतो आपण 3 चौक 12, 1 मायनस 1 मायनस 12 अपॉन 4 असं सोडवतो ना. सेम तसंच सोडवायचं. 64 गुणला एक्स, 64 एक्स याच्यामधून मायनस करून द्यायचे, 64,000 एक्स याच्यातून मायनस करून द्यायचे. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट लिहूया इथे. हे होते ना, किती होते खाली तर 64,000च येणार आहे. 1 2 3, वर येत आहे 79,507 एक्स मायनस 64,000 1 2 3 एक्स. 507 जशी ठी ठेवा, 9तून 4 गेले 5, 7 6 गेला 1, 15,507 एक्स, 15,507 एक्स मायनस. ठीक आहे, हे तुमचे 1000 222 अपॉन 1000. आता बघा ते हे जे आहे ना, ह्या 1000ला पुन्हा 64ने गुणा, जेणेकरून इथं 64,000 झाले, खाली 64,000 येईल. ठीक आहे, जसं इकडे 64ने गुणलं तसंच इकडे पण 64ने गुणा. ठीक आहे, 225 गुणला 64, 2 2 5 गुणिला 64, 2 चौक 8, 5 चौक 100, 8 1 9, 900, 0, 25 × 150, 50, हातचा 1, साइन 2 12 1 13. हे होते 0 0 135 आणि नाव 144, 144 144 एक्स 00 14400 एक्स. बरोबर, हे शेवटी तुमचे काय झालं, हाच तर फरक त्यांनी सांगितलं ना 110.5 110.7 सॉरी
110.7. ओके, आता 110.7ला तुम्ही कसं असं लिहू शकता का, भागाला 10 करा, असं 1107 भागाला 10 करा. ओके, आता ह्या इथली याची बेरीज करून टाका. 1515 किती होते, ह्याचा याचे वजाबाकीकरण किती होतं, खाली तर 64,000 आहेच, 64 1 2 3 आहेच. 0,7 शेवटी येतेस, 0,7 शेवटी येतेस, 5तून 4 गेले 1, 15तून 14 गेले 1, एक्स इज इक्वल टू ते बघा. आता हे कटा हे कटा. ओके, हे कटले मग एक्स बरोबर 6,400 तिकडे जाईल, एक्स बरोबर 6,400 तिकडे जाईल. आन्सर तुमचं 6,400. ठीक आहे. नेक्स्ट, ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना पुन्हा फक्त समजून सांगतो, कॅल्क्युलेशन तुम्ही करा, काही नाही, दुसरं तिसरं काही नाही. चक्रवाढ व्याज कोणाच्या, या रक्कमच्या, या रक्कमला एक्स मानलं म्हणून एक्सचं चक्रवाढ व्याज मायनस एक्सचं सरळ व्याज, दोघांचा फरक असतं मित्रांनो, हा आहे 110.7, 110.7, हाच तर फरक आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. हे इकडे चक्रवाढ व्याजचं इथं करून घ्या, आणि सरळ व्याज तुम्हाला माहित आहे, सरळ व्याज म्हणजे होते मित्रांनो PRT अपॉन 100 किंवा PNR अपॉन 100. ठीक आहे, पी म्हणजेच काय, तुमचा मुद्दल म्हणजे आपण एक्स मानली, एक्स गुणला मुदत गुणला रेट, तेच आहे ना, एक्स गुणला 3 गुणला 7.5 करून बा, तुमचा आन्सर 22.5 भागेला 100, किंवा हा पॉईंट हटवला तर इकडे भागेला 1000 होते, बस झालं. इथं चक्रवाढ व्याज कसं करायचं, तेच मुद्दलच्या पहिल्या वर्षी 100 वरून 107.5 झालं, त्यालाच आपण कट करून 40 वरून 43 केलं. ओके, हे पहिल्या वर्षी झालं, हेच दुसऱ्या वर्षी झालं, हेच तिसऱ्या वर्षी झालं. परंतु हे इथून इथपर्यंत काय मित्रांनो, हे इथून इथपर्यंत ही रास आहे, रासमधून पुन्हा मुद्दल मायनस केलं, एक्स मायनस केला तर तुमचं चक्रवाढ व्याज निघते. म्हणून तुम्हाला एक्स इंटू हे असं कार्यक्रम, पुन्हा मायनस एक्स केला आणि शेवटी पुन्हा मायनसमधून हे सरळ व्याज काढलं, तेव्हा तुमचं आन्सर 107.5 आलं. ओके, मग हे पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं मी. हा क्वेश्चन आपण शेवटी घेऊ. हा बघा, 18 नंबरचा क्वेश्चन शेवटी घेऊ. फरकच पहा सर, 168 ह्या दोघांमध्ये फरक आहे, ह्या दोघांमध्ये फरक किती आहे पहा, ह्या दोघांमध्ये फरक आहे 21चा. ठीक आहे, 21 200 आणि 222 मधून डायरेक्ट इथून 22 मधून 1 काढून टाका ना, 21, ह्या दोघांमध्ये फरक येते 185 आणि 201, 15 आणि 1 16, 16चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये फरक आहे कितीचा, 74 84 74 84 नाही 85 11. ओके, पहा 1 आणि 5 6, पुन्हा 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, 16 आणि 5 21, पुन्हा 5चा फरक आहे 26. ओके, मग 6 आणि 2 8, एकक स्थानी 8. ठीक आहे. नेक्स्ट, चला, निळा हा रंग आहे, गटातनं बसणारा शब्द, मधुमेह हा रोग आहे, यकृत हे एक अवयव आहे, परंतु चाकू हे वाहन नाही, म्हणून तुमचा आन्सर काय ते हे. चाकू काय तर एक शस्त्र म्हणू शकता, अवजार म्हणू शकता, भाजीपाला कापण्याचं टूल्स म्हणू शकता एक. ठीक आहे. एक विक्रेत्याने प्रत्येकी 20p दराने 120 मिठाईंची खरेदी केली. ओके, मग टोटल किती झाले, 20p गुणिला 120. त्याच्या घरात 18 वापरल्या गेल्या आणि त्याने उर्वरित प्रत्येकी 30 रुपये दराने विकल्या. पहा, त्याने 120 मिठाई खरेदी केल्या 20p दराने, परंतु त्याच्यामध्ये 120 पैकी 18 मिठाई वापरली. ओके, मग उरली किती, 120 पैकी 18 मिठाई वापरली तर 102 मिठाई उरली, आणि हे 102च त्यांनी 30pच्या रेटनं विकली. ओके, मग 102 गुणिला 30p, हेच झालं ना, दुसरं काय, रेट इज हे दर गुणिला नग इज इक्वल टू दर गुणला नग, तेच केलं. ओके, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधा, हे बरोबर चिन्ह आहे ते, टक्केवारी शोधा.
बरोबर चिन्ह नाही, हे एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे, हे एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे. कारण इथे आपण सेपरेट किंमत काढतो, इथे सेपरेट किंमत काढतो. इथं किंमत तुमची कमी निघन की जास्त निघन ती सध्या सांगता येत नाही, पाहिल्यानंतर बघता येते. हे होते 12 24 00 24 00 पी आणि इकडे येत आहे 0 बेत्रिक 6 0 6 0 3 1 3 3060 पी. त्याने काही वस्तू घेतल्या होत्या, 2400 पी ला विकत घेतल्या आणि विकल्या कितीला 3060 पी ला. म्हणजे 2400 वरून त्याला 600 रुपये फायदा झाला, 660 फायदा झाला. 2400 आणि 600 डायरेक्ट 3000 आणि प्लस 60 660 फायदा झाला. कशावर? 2400 वर. 2400 ठीक आहे. इथे वाटल्यास तुम्ही पी पी जोडू शकता. 2400 पी वर त्याला 660 पी फायदा झाला गुणला 100. पी नाही गेली तरी जमते, कारण की पी शेवटी पी पी कटणारच आहे. 2 शून्य कटले 2 शून्य कटले, भागून द्या. आता 6 चोक 24 6 गुणला 11. ठीक आहे. 4 2 8 9 10 11 4 7 28 4 5 20 75 27.5. ओके. नफा झाला त्याला. नफा बघा इथंच नफा दिसत आहे. 2400 वरून त्याला डायरेक्ट 660 रुपयाचा नफा झाला. नेक्स्ट, 10 तासांत 600 किमीचे अंतर पार करण्यासाठी किती वेग राखला पाहिजे? अंतर अपॉन वेळ इज इक्वल टू वेग 60. ठीक आहे. 60 किमी पर आवर. नेक्स्ट, एफ जी सोडून एच, आज एक के एल सोडून एम, एक सोडून 1 लिटर आहे, म्हणून जी एच सोडून आय. आय कुठं आहे? इथं आहे आणि इथं आहे, हे दोन ठिकाणी नाही. आता आर एक्स एस वाय दोनपैकी कोणतं एक पहा. मी शेवटचं पाहतो. एन ओ पी क्यू आर 3 सोडून शेवटचं पाहतो म्हटलं तर 3 सोडून चौथं, म्हणून एबीसीडी एफ जी टी यू व्ही डब्ल्यू एक्स. शेवटी एक्स इथंच आहे, इथं वाय आहे. ठीक आहे. 2 नंबर. 24 नंबरचा क्वेश्चन. हां, हे एकदम इझी क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन. असे क्वेश्चन द्यायला पाहिजे. हे 6 6 36 6 6 36 प्लस 6 मायनस 6 कटले, आन्सर तुमचा 36. ठीक आहे. 25 नंबर क्वेश्चन. 66 ए 11, ए म्हणजे भागेला होते, 66 भागेला 11 कंस पूर्ण, बी 7 सी 28, बी 7 सी 28, डी लिहून घ्या पहिलं मायनस आणि कंस चालू झाला. आता नाही नाही थांबा, हो डी नंतर कंस आहे. 12 बी 4, बी म्हणजे गुणाकार, 12 गुणिला 4, सी 41 म्हणजे प्लस 41 प्लस 41. ओके. एकक स्थानच्या अंकाने शब्द निघते का? 3 7 3 9. ठीक आहे. पाहून घेऊ. 11 सक 66 6 गुणिला 7 साइन 7 42 प्लस हे होते 12 48 मायनसचे 48, मायनसचे 48 आणि प्लसचे 41. हे दोघांचं पण करतो म्हटलं इथून एवढं, तर हे निघते मायनसचे 7. ओके. पुन्हा प्लस 28 मायनस 7. 8 आणि 2 10, 10तून 7 गेले 3, जे की इथं पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे ना. स्पष्टपणे पहा. याला डायरेक्ट हे करा ना, 21 करून द्या डायरेक्ट. 28 मायनस 7 21, 2 1 3 4 2 6. ओके. झाले 25 क्वेश्चन. एक क्वेश्चन राहिला होता, तो करून घेऊ शेवटी. थोडासा क्वेश्चन मोठा आहे. ओके. राहिलेला क्वेश्चन बघा. जर एक माणूस त्याच्या घरापासून 9 किमी पर आवर वेगाने धावत असेल तर तो वास्तविक वेळेपेक्षा 5 तास उशिरा गंतव्यस्थानावर पोहोचतो. ओके. एक व्यक्ती 9 किमी पर आवर या वेगाने धावत आहे. घरापासून तो चालला इकडं गंतव्यस्थानावर, त्याच्या म्हणजे ज्या ठिकाणी पोहोचायचं त्याला त्या ठिकाणी पोहोचतो, पण तो 5 तास उशिरा होतो. जर का मी टी वेळेमध्ये पोहोचायला पाहिजे तर त्याच्याऐवजी तो 5 तास जास्त वेळ घेतो. ओके. चला असंच लिहितो सरळ इथे. बरं इथे ठीक आहे. ठीक आहे. टी प्लस 5 तास त्याला वेळ लागेल. नेक्स्ट. आणि जर तो झेड किमी पर आवर वेगाने धावत असेल तर तो वास्तविक वेळेपेक्षा 3 तास आधी गंतव्यस्थानावर पोहोचतो. जर तो झेड किमी पर आवर या वेगाने चालत असेल तर त्याला वास्तविक स्थानावर पोहोचण्यासाठी टी वेळपेक्षा 3 तास कमी लागेल.
3 तास मायनस लागेल. जर तो y किमी पर आवर वेगाने धावत असेल तर तो अचूक वेळेवर गंतव्यस्थानावर पोहोचेल. ठीक आहे. जर का तो y किमी पर आवर या स्पीडने धावत असेल तर त्याला प्रॉपरली टी वेळ लागेल. जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा वेळ लागेल. ओके. मग काय म्हणताय, जर 9 + z = 2y असेल, 9 प्लस कुठं लिहू, इथे लिहू का, 9 + z बरोबर 2y असेल तर त्याच्या घरापासून गंतव्यस्थान अंतर किती, तुम्हाला हे डिस्टन्स पाहायचं आहे. हे कसं शोधायचं, थोडं मित्रांनो इकडे ऑप्शनकडे पाहायचं, जे की स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला. इथे फक्त 9 आहे, 9 न भाग गेला पाहिजे असं असायला पाहिजे. का, कारण की अंतर अपॉन वेग = वेळ, किंवा त्याला अंतर = वेळ गुणला वेग तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच हा वेगानं तुम्ही अंतरला भागलं तर भाग गेला पाहिजे. मला एकमेव दिसत आहे इथे 180. का, कारण की बघा याला पण 9 ने भाग जात नाही, कारण 5 आणि 1 6 होते, 9 ने भाग जात नाही. 6 आणि 1 7 होते, 9 ने भाग जात नाही. 4 आणि 1 5 होते, 9 ने भाग जात नाही. 9 ने जर भाग जायचा असेल तर त्याच्या आतमधल्या संख्येतील त्या संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीत पाहिजे, जे की कुठेच नाही, फक्त एकाच ठिकाणी आहे. 8 + 1 9. ओके. मी असं म्हणू का, जर आपण 180 अंतर मांडलं, वेग 9 घेतला, तुमचा वेळ किती होणार आहे, 9 × 2 = 18 0 20 तास होईल. ठीक आहे. वेळ 20 तास होईल. फक्त हे सगळ्या ठिकाणी अप्लाय करून पाहायचं एकदा, कारण की आपण पूर्णपणे लॉजिकवर झाला होता त्यामुळे. आता इथे टी बरोबर तुमचा किंवा वेळ बरोबर 20 तास झाले, मग टी + 5 किती होईल, किंवा प्रॉपरली इथे वेळ किती होणार तुमचा, टी. एक मिनटं, काही चुकलं का, 2 9 18 0 हो. एक मिनटं, ह्या वेळेसाठी तुमचे एकूण वेळ बरोबर 20 तास झाली. इथं वेळ तुमचा 20 तास झाला. समजलं का मला काय म्हणायचं आहे? का, कारण की आपण इथं 9 किमी पर आवर वेग घेतला होता, या वेगासाठी वेळ तुमचा 20 तास झाला, आणि ॲक्च्युअलमध्ये मग टीची इथं किंमत निघते तुमची 15. का, हे 15 आणि 5 20. इथे किती किंमत निघते, 15तून 3 गेले 12. ठीक आहे. झालं इथपर्यंत. म्हणजे हा z किमी पर आवरने 12 तास लागेल, y किमी पर आवरने 15 तास लागेल. पुन्हा इकडं टॅली करून पहा, हे बरोबर जुळते का. आता 9 + z, झेडची इथून किंमत किती निघते, 180/12. 180/12, जे की तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. 180/12 15 होते. ओके. झेडची किंमत 15 निघते का पहा. इथून किती निघते, 180/15, हे तुमचं 12 आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. 12, झेड बरोबर 15, y बरोबर 12. 9 प्लस झेडची किंमत किती, 15 = 2 गुणला y किती आहे, y 12. 15 आणि 9 24, 12 2 24. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. याचा अर्थ आपण घेतलेलं ऑप्शन बरोबर आहे. ओके. चला, अशा क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला थोडं लॉजिक लावून एकक स्थानच्या अंकाने म्हणा किंवा ऑप्शनवरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत चला. ओके. थँक्यू.